हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका म्हणजेच नक्षी आई तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा स्वागत करते. मी गावाकडे आली आणि आम्ही आता चाललो शेतात. तर तुम्हाला दाखवते आमच्या शेतात काय काय आहे. आमचं घर असं डोंगराच्या मध्यभागी आहे आणि साईडने असे डोंगर आहेत सगळीकडे. उन्हाळा असल्यामुळे सगळीकडे सुकलंय आणि काल पाऊस झाला इथं, त्याच्यामुळे ऊस सगळा खाली पडला आहे. आणि असंच इकडच्या साईडला पाहिलं तर संत्र्याची बाग आहे. आता ह्या दिवसात आमच्याकडे पाण्याचं प्रमाण खूप कमी असतं, त्याच्यामुळं हिरवगार काही दिसत नाही. आमचं गाव फुलांसाठी प्रसिद्ध आहे. तर पाहू शकता तुम्ही, गुलाबाची रोपं लावलेली इथं नवीनच येतं, त्याला आता थोडी छोटी छोटी फुलं पण यायला लागलेत आहे. आणि याच्याचमध्ये पांढऱ्या ह्याची शेवंती पण लावलेली आहे. तर असं अल्टरनेट झाडांच्या लाईनी लावल्यात आहेत. उन्हाळ्यात या झाडांना जगवायचं खूप कठीण आहे, कारण आमच्याकडं पाऊस भरपूर होतो पण उन्हाळ्यात पाणी पुरत नाही या झाडांना. त्यासाठी या ठिबक सिंचनाची सोय केली जाते. ते पाहू शकता सगळीकडेच आहे झाडाशी छान, आणि फुलं पण आलेत आहेत. शेवंतीला पण ह्या छान कळ्या आल्यात आता. आणि आमच्या गावची जी फुलं आहेत ती इथून ट्रान्सपोर्ट केली जाते तर नागपूर, हैदराबाद, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेली जातात. हे पाहू शकता तुम्ही, गुलाबाची फुल किती छान अशा कळ्या आल्यात आहे, छान अशी फुलं पण येतात. तर पाहूया अजून काय काय आहे शेतात आमच्या. आणि इकडं ट्रॅक्टर नांगरणीचं काम पण चाललेलं आहे. झाडाला कैऱ्या बघू शकता, किती छान कैऱ्या आहेत, किती सारे आंबे आहेत. तर हा गायांना खाण्यासाठी घास लावला जातो आमच्याकडे. याला कापून नंतर घरी नेऊन गायांना दिला जातो, ज्यामुळे गायांचं जे दुधाचं प्रमाण आहे ते जास्त वाढतं. आणि हे माझे आजोबा आहेत, ट्रॅक्टरवाल्याने पाणी मागितलं होतं म्हणून त्याला पाणी घेऊन चालले होते. तसंच तो घास इथं पुढे कापून पण ठेवला आहे घरी नेण्यासाठी. शेतकरी म्हटलं की खूप सारं कष्ट येतं, कुठलंच काम सोपं नाही आहे शेतीचं, खूप मेहनत असते त्यामागे. पाणी धरायचं, गायांचा चारा काढायचा, फुलांच्या सीझनमध्ये फुलं तोडायची. आणि पाहू शकता तो घास पण कापून ठेवलेला आहे, छोट्या छोट्या ओझांमध्ये बांधलेला आहे, म्हणजे यांना बैलगाडीत घालून घरी नेता येईल म्हणून. पाहू शकता हे माझ्या पप्पांनी झाडं लावलेली येतं नर्सरीमधून आणून, हापूस आंब्याची वगैरे. याच्या कैऱ्या सध्या तोडून आम्ही पिकायला घातलेल्या आहेत. आणि इथंच पाणी स्टोअर करायला अशी छान विहीर पण बांधलेली आहे. याच्यात आता सध्या थोडं पाणी कमी आहे, पण बोरवेलचं पाणी याच्यात टाकून नंतर आम्ही शेतीला देतो ते पाणी. छान असं बोरवेल आहे, ही झाडं येतं. आणि ह्या अशीच साईडनी झाडाची पूर्ण ताटी केलेली आहे. छान असा मला मोर दिसला होता, त्याला पण मी व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे. जास्त जवळ जाऊ शकत नव्हते, कारण तो मला पाहिल्यानंतर थोडा लांब चालला होता. ते पण मुके प्राणी आहेत, त्यांना पण मनुष्यांची भीती वाटते. खूप छान असे लांब मोर पंख होते त्याचे. मी तुम्हाला अजून थोडं जवळून दाखवण्यासाठी त्याच्या जवळ थोडीफार गेले होते.
पण जसं त्यांनी मला पाहिलं तसा तो लगेच हळूहळू पळायला सुरुवात करायला लागला. पाहू शकता किती छान त्याचे मोरपीस येतं. आमच्या इकडं आता मी जवळ आले म्हणून तो पळत चाललाय. मोर खूप प्रमाणात दिसतात. ही छान अशी संत्र्याची बाग आहे. आता ह्या दिवसात याला संत्रे नाही येत. थोडंसं वरती गेलं की इथं डाळिंबाची पण बाग आहे. पाहू शकता तुम्ही किती छान अशी डाळिंबाची बाग आहे आणि याला डाळिंब पण आले ते. म्हणजे आमचं गाव फळांसाठी आणि फुलांसाठी प्रसिद्ध आहे. हे पाहू शकता अजून पिकलेले नाही आहेत, आत्ताशी लागले ते. पाहू शकता तुम्ही किती सारे डाळिंब आले ते. आणि तसंच हे शेवग्याचं पण झाड आहे, याला पण भरपूर साऱ्या शेंगा आल्या ते. पाहू शकता इथं हाताला तोडता येते ना अशा शेंगा येते. हे आंब्याची झाडं, संत्र्याचा बाग. छान अशा शेवग्याच्या शेंगा तोडून चालवल्या ते भाजी करायला. आणि दिवस पण मावळणारच आहे थोड्या वेळात. आता छान असे पेरू पण लागले ते. आमच्याकडे असं कांदे स्टोअर करण्यासाठी वखार बनवली जाते. याच्यामध्ये जर कांदा ठेवला तर भरपूर दिवस टिकतो, खराब होत नाही, सडत नाही. हे पपईचं झाड आहे. हे माझे चुलते येतं, गायांसाठी खायला घेऊन चालले त्याचं बैलगाडीत भरून. आता गवत गाडीत घातलेलं आहे आणि मगाशी जो कापून ठेवलेला घास आहे तो घेण्यासाठी आले होते. बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा इतका छान असा आवाज येत होता, पण ट्रॅक्टरच्या आवाजामुळं मी ते म्यूट केलं आहे. नक्की कधी परत एकदा संधी मिळाली तर तो बैलांच्या घुंगरांचा आवाज तुम्हाला नक्की दाखवेल, मी ऐकवेल. तर आता गाडी भरून घेत आहेत आणि ही गाडी घरी घेऊन जाणार आहेत, बैलगाडी. एक एक करून सगळे ओझे बैलगाडीत भरले ते. तर पाहू शकता तिथं भरलेली बैलगाडी आता घरी आणली आहे गुरांचं खाद्य. आणि आता एक खाली घेऊन याची कुट्टी करणार आहे. ह्या गाया आहेत. सनसेट पण होत आलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आणि चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. तर भेटू उद्या
पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि असेच गावाकडचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला परत एकदा नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.